अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी गुरुवारी मतदान झाले। आज शुक्रवारी सकाळपासून मतमोजणी सुरू झाली। कालच्या दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या। ही निवडणूक नेहमीपेक्षा जास्त चर्चेत राहिली। 17 प्रभागातील 68 जागांपैकी 5 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या। गुरुवारी 70 शाळांतील 345 मतदान केंद्रांवर उर्वरित उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले। वाद, गोंधळ, बोगसगिरी, दहशत हे सगळं दिवसभर दिसून आलं। नेमकं काय काय झालं या दिवसभरात हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचे परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर पालिकेसाठी कसं मतदान झालं ते समजून घ्या। सकाळी 7:30 ते 9:30 या पहिल्या 2 तासात शहरात सरासरी 7.87% मतदान झालं। त्यानंतर पुढच्या 2 तासात म्हणजेच 11:30 वाजेपर्यंत 20.16% मतदान झालं। त्यानंतरच्या 2 तासात म्हणजेच दुपारी 1:30 वाजेपर्यंत 33.91% मतदान झालं। त्यानंतर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय झाले। मतदारांची शोधाशोध वाढली। त्यानंतर दुपारी 3:30 पर्यंत 48.49% मतदान झालं। सकाळनंतर काहीसा अल्प प्रतिसादानंतर दुपारनंतर केंद्रावर गर्दी वाढली। काही केंद्रांवर सायंकाळी 5:30 वाजेनंतर देखील रांगा होत्या। प्रशासनाने दिलेल्या अंतरिम आकडेवारीनुसार सरासरी 64.35% मतदान झालं। मतदानाच्या दिवशी सगळ्यात मोठा गोंधळ उडाला तो बोगस ओळखपत्रांबाबत। त्याचं झालं असं की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत शेळके हे प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत आहेत। दुपारी 1:15 वाजता ते पारिजात चौकात थांबले असता एक व्यक्ती नागरिकांना मतदान ओळखपत्रे वाटत होता। संशय आल्याने शेळके यांनी त्या इसमाला हटकले। त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्या दोन्ही खिशात शेकडो ओळखपत्रे होती। त्यातील सुमारे 31 ओळखपत्रे शेळके यांच्या हाती लागली, पण या झाडाझडती दरम्यान तो पळून गेला। या ओळखपत्रात गणेश कुंडलिक शेकडे व सतीश नवनाथ शेकडे या दोघांची ओळखपत्रे होती। शेळके यांनी या दोघांकडे विचारपूस केली असता ही दोघे आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथील होते, परंतु त्यांच्याकडे नगरमधील पत्ता असलेली ओळखपत्रे होती। या सगळ्या प्रकारानंतर गोंधळ वाढला। तोफखाना पोलिसात या दोघांसह पळून गेलेल्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या तिघांनी मिळून महानगरपालिका निवडणुकीत गैरप्रकार हस्तक्षेप करून मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने तोतयागिरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मतदान केंद्र परिसरात एकच गोंधळ उडाला। उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आक्रमक झाले। प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले। पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। त्यानंतर समर्थ विद्या मंदिर शाळेतील मतदान केंद्रावरही गोंधळ उडाला। तेथे अपक्ष उमेदवार जयंत येलूरकर यांनी काही मतदान केंद्रांवर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी घुसखोरी करत असल्याचा आरोप केला। संबंधित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत त्यांची बाचाबाचीही झाली। यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या डीएड कॉलेजमध्ये एका केंद्रावर महिला उमेदवार जास्त वेळ आत थांबल्याने विरोधी उमेदवारांच्या महिला प्रतिनिधींनी त्यावर आक्षेप घेतला। त्यातून दोन्ही गटांच्या महिलांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली। केडगाव मधील प्रभाग क्रमांक 17 मध्ये सोनेवाडी रस्त्यावरील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार दुपारी उघडकीस आला। एक महिला दुपारी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्या असता तेथील अधिकाऱ्यांनी तुमच्या नावावर मतदान झाले असल्याचे त्यांना सांगितले। मी मतदानाला आलेच नसून माझे मतदान कसे झाले असं म्हणत या महिलेने अधिकाऱ्यांना धारेवर धरले। शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये येणाऱ्या मतदारांच्या पायात चायना मांजा अडकत असल्याचे या केंद्रात दिसले। त्यामुळे मतदानाच्या आधी चायना मांजाचा गुंता सोडवून मतदान केंद्रात प्रवेश करावा लागला। तर शहरातील रुपीबाई बोरा हायस्कूलमधील केंद्रात मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी 100 मीटरच्या आत मोटरसायकल लावल्याने वाहतूक शाखेने ऑनलाईन दंडाची कारवाई केल्याचे पाहायला मिळाले। उपनगरातील एका बूथजवळ काही कार्यकर्त्यांनी मतदारांना पैशांचे वाटप केले आहे। यामुळे कार्यकर्त्यांच्या मागे मतदारांची रांग लागल्याचे पाहायला मिळाले। विशेष म्हणजे या लक्ष्मी वाटपाकडे कोणाचे लक्ष गेले नाही अशी चर्चा होती। मतदानात उत्साह दिसून आला असला तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे अनेक ठिकाणी गोंधळ, संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रत्येक प्रभागातून 4 नगरसेवक निवडायचे असल्याने प्रत्येक मतदाराला 4 मते देण्याचा अधिकार होता। मात्र हीच प्रक्रिया अनेक मतदारांसाठी डोकेदुखी ठरल्याचे मतदान केंद्रांवर दिसून आले। यामुळे अनेक मते बाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आज सकाळपासून मतदानाची मोजणी सुरू झाली आहे। काही निकालांचे कलही येऊ लागले आहेत। या संपूर्ण निकालाचे कव्हरेज अहिल्यानगर लाईव्ह 24 करणारच आहे। तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।